जय जगदंब नमो आदेश। मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा। आज दिनांक 21 ऑक्टोबर 2025 वार मंगळवार आणि आज आपले लक्ष्मीपूजन व शुभ दीपावली। तर दीपावलीच्या व दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज दिवाळी आहे तर दिवाळी निमित्त काय काय पूजा कशा केल्या जातात, कशा पद्धतीने केल्या जाते याचा आपण आज व्हिडिओ करत आहोत। सर्वप्रथम म्हणजे हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे। या व्हिडिओमध्ये गणेश पूजन, त्याचबरोबर श्रीकृष्ण पूजन, लक्ष्मी कुबेर पूजन, या श्री सुक्तावरती अभिषेक, गणपती अथर्व शीर्षावरती अभिषेक, हवन विधी, त्याचबरोबर गणपतीची व गणेशाची व महालक्ष्मीची स्थापना, त्याचबरोबर कुबेर आणि लक्ष्मी यंत्राची स्थापना ह्या कशा पद्धतीने केल्या जातात हे दाखवणार आहोत। आता सर्वप्रथम म्हणजे सगळे असे म्हणतील ताई हा तर व्हिडिओ तुम्ही अगोदर करायला पाहिजे होता, म्हणजे आम्ही अशा पद्धतीने विधी केल्या असत्या। पण असं झालं कामाच्या दगदगीमुळे आणि गडबडीमुळे हा व्हिडिओ मी त्यावेळेस करू शकले नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या काही विधी होत्या, ज्या दिवशी मला करायच्या होत्या, ह्या दोन्ही वेळेस मला जर करता येणे शक्य नव्हते। यासाठी मी आज एकत्रच हा व्हिडिओ करत आहे। आता भाविक भक्त सुद्धा म्हणतील, जे मला फॉलो करणारे सुद्धा म्हणतील ताई जर तुम्ही हा व्हिडिओ अगोदर केला असता तर आम्ही त्या पद्धतीने पूजा केली असते। हरकत नाही, या वर्षी नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी अशा पद्धतीने जरी पूजा केली तरीही चालेल। पण आपला रूल असा आहे की आपले जे काही कार्य करतो ह्याचे व्हिडिओ आपण अपलोड करावे, त्या ह्याने मी हा व्हिडिओ करत आहे। जरी तुम्हाला यावर्षी जरी ही विधी करता नाही आली तरी तुम्ही ही विधी पुढच्या वर्षी करू शकता। अक्षय पुढच्या वर्षी काही ज्या वेळेला आपलं तुळशी विवाह आहे या दिवशी करू शकता। त्याचबरोबर सर्वात मोठी दिवाळी म्हणजे देव दिवाळी या दिवशी सुद्धा तुम्ही या विधी करू शकता, त्याला हरकत नाही। तर आता विधीमध्ये आपण काय काय केलेले आहे, मांडणी कशी केलेली आहे ही समजून घेऊया। मांडणीमध्ये जर तुम्ही इकडे समोर माझ्या पाहताल तर हे सुगडे आहेत। ह्या सुगड्यामध्ये आपण कडधान्य किंवा धान्य जे काही धान्य आहे ते पूर्णत्व भरून घ्यावे। त्याच्यानंतर घंटीची स्थापना करून घ्यावी। एक कलश ठेवावा, कलशाला पाणी लावावीत व त्याच्यावरती तामण ठेवून त्याच्यावरती तांदूळ, अक्षदा किंवा गहू हे घालून घ्यावे। त्याच्या बाजूला आपल्या कुलदेवतेचा एक कलश मांडून घ्यावा। त्या बाजूला आपल्या वरुण देवतेचा एक कलश मांडून घ्यावा, म्हणजे गणेश वरुण पूजन सुद्धा त्याच्यामध्ये पूर्णत्व होतं। त्याच्यानंतर लक्ष्मी पूजनाकरिता आपल्याला सर्वात महत्त्वाची असणारी म्हणजे ही लक्ष्मी, ही छोट्या आकाराची असली तरीही चालेल, विड्याची पाने, एक फळ, त्याचबरोबर कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र अशा पद्धतीचे यंत्र, त्याचबरोबर धने, त्याचबरोबर लक्ष्मीला अर्पित करण्यासाठी काही वस्तू असतात, अशा पद्धतीच्या काही वस्तू, ह्या सर्व वस्तू इथे घ्याव्यात। त्याचबरोबर दक्षिणा व एखादी सोन्याची वस्तू, दक्षिणा यथाशक्ती घेतली तरीही चालेल, तुम्ही 11 रुपये घ्या, जे काही असेल ते घ्या। कारण की मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की लक्ष्मी पूजनच्या वेळेस दिखावा अधिक पद्धतीने होत असतो। दिखावा म्हणजे काय तर देवाच्या समोर 500-500च्या 2-2 हजाराच्या नोटांच्या थप्प्या तिथे ठेवायच्या। जेवढं काही घरातलं सोनं नाणं दागिने असतील ते तिथे ठेवायचं, ते तिथे मांडायचं, त्याची पूजा करायची, त्याची शोभा करायची आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ करायचे। तर ह्याला लक्ष्मीपूजन म्हणत नाही किंवा ह्याला दिखावा म्हणत नाही। यथाशक्ती तुमच्याकडे जी काही दक्षिणा असेल, मग तिथे 11, 21, 101 अथवा तुमच्याकडे जर 1001 असतील तरीही चालेल, पण तेवढीच ठेवावी, जेणेकरून तेवढी लक्ष्मी आपल्याला पुन्हा ती आपल्याला बांधून ठेवता येईल किंवा ती पुढच्या वर्षी आपल्याला पुजता येईल अशा पद्धतीची ठेवावी। कारण की दिखाव्यामध्ये असे होतं की आपण भली मोठी रक्कम देवापाशी ठेवतो, ती देवापाशी ठेवल्यानंतर तिला पूजतो आणि ती दुसऱ्या दिवशी अनेक कार्यासाठी खर्चल्या जाते। मग काही वेळेस काही घरांमध्ये ती मांसाहारासाठी जाते, काही वेळेस ती लक्ष्मी एखाद्या व्यसन केंद्रामध्ये जाते, अथवा काही वेळेस ती लक्ष्मी एखादं उधार चुकवण्यासाठी जात असते। मग ही लक्ष्मी पूजनीय झालेली लक्ष्मी किंवा ती आपण पूजलेली लक्ष्मी ती जर घराच्या बाहेर जात असेल तर त्या लक्ष्मी पूजनेला अर्थ राहत नाही। म्हणून सर्वप्रथम तुम्ही एवढीच लक्ष्मी घ्या, ती लक्ष्मी तुम्ही पूर्ण वर्षभर तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या गल्ल्यामध्ये, तुमच्या कपाटामध्ये तुम्ही ती ठेवू शकता। एवढीच लक्ष्मी तुम्ही घ्यावी, म्हणजे एवढेच पैशाचे नाणे किंवा पैसे घ्यावे। लक्ष्मी पूजनामध्ये 1 रुपयाचं नाणं असणं खूप गरजेचं आहे व ते पूजावंच लागतं। त्याचबरोबर
ह्या लक्ष्मी पूजनाच्या विधीमध्ये काही वेळेस असं होतं की लोक फक्त लक्ष्मीचीच पूजा करतात, लक्ष्मीचाच अभिषेक करतात, तिचीच मांडणी करून तिची पूजा करून तिला पुन्हा जागेवरती ठेवतात. तर ही काही लक्ष्मी पूजनाच्या विधीमध्ये हे पूर्णत्व लक्ष्मीपूजन होत नाही. जर तुम्ही लक्ष्मीपूजन करत आहात तर तिथे तुम्हाला गणपतीची पूजा करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी गणपतीची पितळी मूर्ती किंवा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर गणपतीसाठी एखादी सुपारी घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर लक्ष्मीपूजनाची पूर्ण विधी, गणपतीची पूर्ण विधी झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये असणारी एखादी श्रीकृष्ण म्हणजे लड्डू गोपालची एक मूर्ती घेणं गरजेची आहे. त्यानंतर आपली लक्ष्मीची प्रतिमा किंवा लक्ष्मीची मूर्ती घेणं खूप गरजेची आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये असणारी कुबेराची मूर्ती घेणं खूप गरजेचं आहे. आता ज्या घरांमध्ये लक्ष्मी आणि कुबेराची मूर्ती नसेल या लोकांनी फोटो समोर ठेवला तरीही चालेल, सुपारी पुजली तरीही चालेल. पण आता असं होतं बाजारामध्ये मातीच्या प्लॅस्टर पॅलेटच्या मूर्त्या मिळत आहेत. या मूर्त्या पुजतात, त्याच्यानंतर त्या 4 दिवसांनी 8 दिवसांनी अथवा काही लोक दुसऱ्या दिवशी लगेच त्या वाहत्या पाण्याला सोडून देत असतात. मग असं होतं ती मूर्ती आपण पूजतो, तिला आपण मनोभावाने सेवा करतो आणि सेवा केल्यानंतर तिला पाण्यात विसर्जित करतो. हे पार्थिव लक्ष्मीपूजन नसून हे लक्ष्मीपूजन आहे. गणपतीच्या ज्या काही मूर्त्या असतात ह्यांना पार्थिव गणेश पूजन केलं जातं, त्यांची पूजा केल्या 10 दिवसांनी त्यांचं विसर्जन केलं जातं. पण लक्ष्मी पूजनामध्ये मूर्ती ही पार्थिव नसते किंवा तिला कुठेही विसर्जित केल्या जात नाही. तर अशा वेळेस मातीची जर लक्ष्मी तुम्ही जर स्थापन करत असताल तर ती मूर्ती तुमच्या घरामध्ये पुढील काही वर्ष तरी ठेवणं गरजेचं आहे. मिनिमम 2 वर्ष 3 वर्ष अथवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये ती असली तरी चालेल. दरवर्षी तिला रंगरंगोटी करून तुम्ही ती पूजावी. पण जर पूजली असताल तर ती पाण्यामध्ये विसर्जित करू नये. तर अशा पद्धतीने आपण छोटीशी माहिती ऐकलेली आहे. तर आता आपण गणपतीचा अभिषेक करणार आहोत. गणपती अभिषेक करताना सर्वप्रथम आपण गणपती अभिषेकाच्या वेळेला गणपतीची मूर्ती समोर ठेवावी आणि गंध घ्यावा, म्हणजे अष्टगंधाचा थोडासा गंध करून घ्यावा. त्याच्यानंतर गणपतीवरती आपण 5 वेळा पाणी सोडून घ्यावं. तर आपण सर्वप्रथम पाणी सोडताना चमचा घ्यावा, चमच्यामध्ये पाणी घ्यावं, फक्त एवढं बोलावं, ओम शुद्ध जगस्नानम समर्पितयामी, ओम शुद्ध जगस्नानम समर्पयामी असं 2दा बोलून घेतल्यानंतर 5 वेळा गणपतीचा ओम गण गणपते नमः या मंत्राचा उच्चारण करून आपण गणपतीवरती पाणी सोडून घ्यावं. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. त्यानंतर गंधाचं पाणी थोडंसं घ्यावं आणि गंधाचं पाणी सोडून घ्यावे. त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाणी घ्यावं. ओम शुद्ध जगस्नानम समर्पितयामी, ओम शुद्ध जगस्नानम समर्पितयामी असं बोलून पुन्हा 2 वेळा पाणी सोडून घ्यावे. त्यानंतर तुमच्याकडे गणपती अथर्व शीर्षाचं पुस्तक असतं, तर या गणपती अथर्व शीर्षक पठण करत करत तुम्ही पाणी सोडत राहायचं आहे. आता गणपती अथर्व शीर्षक आणि पाणी सोडणं मला एकत्र होणार नाही व व्हिडिओ करणाऱ्यालाही पूर्ण हे जमणार नाही. तर मी अक्षी 2 वेळी गणपती अथर्व शीर्षाचे घेणार आणि पाणी सोडणार. त्यानंतर पुढची विधी आपण पाहूया. चला तर मग. ओम नमस्ते गणपते तमैव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमैव केवलं कर्तासि तमैव केवलं धर्तासि तमैव केवलं हर्तासि तमैव सर्वं कल्पितं ब्रह्मासि. आता आपण गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून गणपतीचा अभिषेक पूर्ण करून घेतलेला आहे. गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा गंधाचं पाणी घ्यावं व ते गंधाचं पाणी गणपतीवर अर्पण करावं. गंधाष्टकस्नानं समर्पितयामिनी. परत स्वच्छ पाणी घ्यावं. ओम शुद्धो जगस्नानं समर्पितयामिनी, ओम शुद्धो जगस्नानं समर्पितयामिनी अशा पद्धतीने स्वच्छ पाणी टाकून घेतल्यानंतर आपण पंचामृत केलेलं आहे. हे पंचामृत पुन्हा एकदा गणपतीला अभिषेकासाठी वापरावं. ओम पंचामृतम स्नानं समर्पितयामिनी, ओम पंचामृतम स्नानं समर्पितयामिनी अशा पद्धतीने पंचामृताचं स्नान सुद्धा गणपतीला द्यावं आणि पुन्हा 5 वेळेला गणपतीच्या अंगावरती पाणी सोडून घ्यावं. ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः,
ओम गणगणपते नमः. आपण गणपतीला स्नान झाल्यानंतर गणपतीची जी मूर्ती आहे ही तामणामधून आपण बाहेर काढून घ्यावी व एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी ओतून घ्यावं. पुन्हा मूर्ती तामणात ठेवायची. गणपतीच्या अंगावरती थोडासा गुलाल टाकायचा, चिमूटभर गुलाल घ्यायचा आणि गणपतीच्या अंगावरती टाकायचा आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाणी गणपतीच्या अंगावरती सोडायचं. अशा पद्धतीने आपण गणपती अभिषेक पूर्ण करून घेतलेला आहे. गणपती अभिषेक पूर्ण झाल्यानंतर जे काही पाणी आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं व देवाला सुगंधी अत्तराचं सुद्धा स्नान लागतं. त्यासाठी देवाला सुगंधी अत्तर फक्त थोडंसं लावून घ्यावे. कोणतीही विधी करताना अत्तर असणं खूप गरजेचं आहे. अत्तर थोडंसंही देवाला लावावं जेणेकरून त्या विधीमध्ये योग्य मार्ग मिळत असतात, विधी चांगल्या होत असतात व सुबक कार्य सुद्धा घडत असतं. अत्तर लावून घ्यावे. हे अत्तर पूर्णत्व भगवंताच्या अंगावरती शरीरावरती प्राशन करून घ्यावं. आता गणपतीची आपली विधी पूर्ण झाल्यानंतर गणपतीला आपण अभिषेक झाल्यानंतर आपण गणपतीची मूर्ती जी आपण तामण ठेवलेलं आहे त्या तामणामध्ये ठेवून घ्यावी. आता तामणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवून झाल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाचा व महालक्ष्मीचा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपण कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र जे काही घेतलेले आहेत यांचेही अभिषेक आपल्याला आता पूर्ण करायचे आहेत. आता सर्व विधी करताना आपण त्याच्यामध्ये श्रीसुक्तावरती 16 आवर्तन घेणार आहोत. श्रीसुक्ताचे आवर्तन घेऊन ह्याच्यावरती आपण पाणी सोडणार आहोत. आता श्रीसुक्ताचे आवर्तन कसे घ्यायचे आणि कसं पाणी सोडायचं ते पाहून घेऊया. चला तर मग आता आपण श्रीसुक्तावरती श्रीकृष्णाचं, त्याचबरोबर लक्ष्मी यंत्राचं, कुबेर यंत्राचं, लक्ष्मीच्या मूर्तीचा आणि कुबेराचा आपण अभिषेक करून घेणार आहोत. अभिषेक करताना श्रीसुक्ताचे 16 आवर्तन पूर्ण घेऊन आपल्याला अभिषेक करायचे आहे. तर सर्वप्रथम मी 2 ते 3 आवर्तन बोलत राहील आणि जो मुलगा बसलेला आहे हा मुलगा पाणी सोडत राहील. आता मी समोर मोबाईलमध्ये श्रीसुक्त काढून घेतलेला आहे. न बघता बोलायला काही हरकत नाही, पण एखाद्या वेळेस आपल्याकडून काही चुकलं तर त्याचे काही दोष आपल्याला लागू नये म्हणून आपण बघून जरी बोललात तरी चालेल. आता मी श्रीसुक्त चालू करत आहे आणि मुलगा अभिषेक करत आहे. ओम हिरण्यवर्णारिणं सुवर्णरत्नां चंद्रामिरण्यलक्ष्मी जातवेदोम आवाताम आवते जातवेदं लक्ष्मीमङ्कगामिनी यस्यामिरण्य वन्द्यो गामस्य पुरुषः अश्वपूर्वारतमस्ता हस्तिनाथं प्रपदे श्रियं देमुखं दे श्रीमान् देत्नः काम सोस्मितायं प्राचाना ज्वलन्ति दुत्ता तर्पयन्ति तद्मां सीता पद्मताम्यो श्रियमहे चंद्रां प्रभासा यशन्ति ज्वलन्ति श्रियं लोके. अशा पद्धतीने आपण श्रीसुक्ताचे 16 आवर्तन पूर्ण करून आपण देवांचे, श्रीयंत्राचे, कुबेर यंत्राचे, महाविष्णूंचे आपण पूर्णतः अभिषेक पूर्ण केलेले आहे. कोणतीही सेवा करताना किंवा लक्ष्मीपूजन करताना विष्णूचं स्मरण आणि विष्णूचा अभिषेक आणि विष्णूच्या सर्व सेवा करणं खूप गरजेचे आहे. आपण फक्त माता लक्ष्मीची पूजा करतो, पण जिथे विष्णू नाहीत आणि विष्णूची तर पूजा होत नसेल तर तिथं माता लक्ष्मी, माता सरस्वती सुद्धा तिथं स्थिर राहत नाही. त्यासाठी आपल्याला पहिले विष्णूची पूजा करणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण विष्णूची पूजा करून सर्वांचे अभिषेक पूर्ण केलेले आहेत. आता श्रीसुक्ताचे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गंधाभिषेक द्यायचा आहे. तर गंधाभिषेक देण्याकरिता आपण आता पुन्हा पळी घ्यावी आणि पळीमध्ये गंधाचं पाणी घ्यावे. गंधोजकस्नानं समर्पयामि, गंधोजकस्नानं समर्पयामि, गंधोजकस्नानं समर्पयामि, गंधोजकस्नानं समर्पयामि, गंधोजकस्नानं समर्पयामि. अशा पद्धतीने आपण गंधाचं पाणी टाकून घेतल्यानंतर आता स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे. शुद्धोजकस्नानं समर्पयामि, 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 शुद्धोजकस्नानं समर्पयामि. आपण स्वच्छ पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम
ओम पंचामृतं स्नानं समर्पयामि। 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 आता स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा अभिषेक करून घ्यायचा आहे। ओम शुद्धोदक स्नानं समर्पयामि। अशा पद्धतीने आपण सर्वांचे अभिषेक पूर्ण करून घेतलेले आहेत। कोणतीही पूजा करताना, कोणतेही विधी करताना सर्व देवांचे अभिषेक होणं खूप गरजेचं आहे। आपण डायरेक्टली देव कुठल्याही आसनावरती किंवा कुठल्याही चौरसावरती किंवा कुठल्याही भांड्यावरती किंवा कुठल्याही जागेवरती मांडू नये। सर्व देवांचे अभिषेक करून घेणं खूप गरजेचं असतं। अभिषेक झाल्याशिवाय देवामध्ये चैतन्य निर्माण होत नाही। आता आपण इथे अभिषेक करून पहिले श्रीकृष्णाची जी काही मूर्ती आहे ती पुसून घेतलेली आहे। ह्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण आता वरती जागा देत आहोत। त्यानंतर लक्ष्मी यंत्र आहे। लक्ष्मी यंत्र घेताना कधीही भरीव असावं, योग्य डायरेक्शन मध्ये असणं खूप गरजेचं आहे। आता हे लक्ष्मी यंत्र आपण ठेवून घेतलेलं आहे। कुबेर यंत्र घेतलेलं आहे। हे कुबेर यंत्र त्या बाजूला ठेवून घेतलेलं आहे। आता ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मी यंत्र जिथे ठेवलेलं आहे त्याच्याच समोर बरोबर लक्ष्मीची मूर्ती ठेवणं खूप गरजेचे आहे। आणि जिथे कुबेराचे यंत्र ठेवलेलं आहे त्याच्याच समोर तुम्हाला कुबेराचं सुद्धा मूर्ती ठेवणं गरजेचे आहे। कुबेराची मूर्ती नसेल आपल्याकडे तर आपण कुबेराच्या नावाने एखादी सुपारी जरी ठेवली तरीही चालेल। आता अशा पद्धतीने आपण देवांची जागा स्थापन केलेली आहे। देव स्थापन त्या जागेवरती केलेले आहेत। आता देव स्थापन झाल्यानंतर आपण समोर जर सर्व देव घेतलेले आहेत त्या देवांना आपल्याला गंध, अक्षता ह्या सर्व वाहून घ्यायच्या आहेत। त्याच्या आधी अत्तराचं आपण स्नान देणार आहोत। अत्तराचं द्रव्य आपण देवाला देणार आहोत। सर्व विधीमध्ये अत्तर लावणं खूप गरजेचं आहे। विधीला अत्तर शिवाय कुठल्याच विधी होत नाहीत। अत्तर लावताना हाताच्या अनामिकेने गणपतीला, देवाला सगळ्यांना आपण अत्तर लावून घेत आहोत। यंत्राला सुद्धा आपण अत्तर लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण अत्तर लावलेला आहे। अत्तर लावून झाल्यानंतर प्रत्येक देवाच्या समोर आपल्याला हळदी कुंकू आणि फुलं वाहून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने आपण हळदी कुंकू वाहून घेतलेले आहे। त्यानंतर प्रत्येकाला फूल अर्पण करायचं आहे। आता आपल्याकडे लाल फूल नसल्या कारणाने आपण हे फूल घ्यायचं आणि देवाला ते फूल व्हायचं आहे। सुगंधिं पुष्पं समर्पयामि। सुगंधिं पुष्पं समर्पयामि। सुगंधिं पुष्पं समर्पयामि। गणपतीला लाल फूल लागतात। आपल्याकडे लाल फूल नसल्या कारणाने आपण एखादं फूल घ्यायचं आणि गणपतीला फूल वाहून घ्यायचं। रक्तपुष्पम समर्पयामि। गणपतीला लाल फुलाची गरज असते, गणपतीला लाल फूल व्हायचं असतं, पण लाल फूल नसल्या कारणाने तुम्ही त्या जागी ओम रक्तपुष्पम समर्पयामि बोलून ते फूल मांडलं तरीही चालतं। अशा पद्धतीने आपण फक्त देवाची स्थापना करून घेतलेली आहे। देवाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला देवांना आपण कुंकुमार्चन करायचं आहे। तर कुंकुमार्चन करताना 108 वेळेला तुम्ही ओम महालक्ष्मी देवे ओम कुबेराय नमः या मंत्रावरती तरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल। आता मी कुंकुमार्चन करणार आहे। माळ देताल मला थोडी
108 वेळेला आपण कुंकुमार्चन करणार आहोत. माझ्या हातामध्ये कुंकू असल्या कारणाने मी डाव्या हातामध्ये माळ धरणार आहे. सर्वप्रथम हळद वाहून घ्यायची 3 बोटाने. आता जे यंत्र मी घेतलेले आहेत या यंत्रावरती माझं कुंकुमार्चन होणार आहे. ओम महालक्ष्मी देवे नमः. 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 ओम महालक्ष्मी देवे. अशा पद्धतीने आपण लक्ष्मी आणि कुबेर यंत्रावरती आपण कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे. तर कुंकुमार्चन कसं केलेलं आहे ते पाहून घ्यावं. त्यानंतर कुंकुमार्चन झाल्यानंतर आपण देवाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. ओम महालक्ष्मी देवे नमः. ओम लक्ष्मी कुबेराय नमः. ओम महाविष्णुवे नमः. अशा पद्धतीने आपण देवाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची. त्यानंतर सर्व विधी आपल्या त्या झाल्यानंतर आता आपण हवनाची सुरुवात करणार आहोत. हवनाची सुरुवात करण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगायची अशी, बऱ्याचदा आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण घराला कोव्हाळं बांधत असतो. कोव्हाळ्याचे व्हिडिओ माझे बरेच आहेत. तर आता इथे आपण कोव्हाळे घेतलेले आहेत. हे कव्वाळे सुद्धा आपण त्या विधीमध्ये आपण सिद्ध होत असतात. तर हे कव्वाळे सुद्धा सिद्ध करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे आपल्याकडे ज्या काही भाविक भक्तांचे बंगाली पोटली आणि लक्ष्मी हंडीची जे काही बुकिंग आल्या होत्या तर त्याही आता ह्या विधी याच्यामध्ये सिद्ध होणार आहेत. आता ह्या विधी झाल्यानंतर आपल्याला इथे जे आपण धने ठेवून घेतलेले आहेत या धन्यामध्ये आपल्याला आपली जी काही ही लक्ष्मी आहे. आता ह्याला आपण दरवेळेस केरसुनी असं म्हणतो, पण आज हिला आपण लक्ष्मी म्हणून संबोधत आहोत. तर ही लक्ष्मी आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे. लक्ष्मी ठेवते वेळी पानाचा विडा ठेवावा. इथे थोडेसे अक्षता अर्पण करून घ्यावे. अक्षता अर्पण करून झाल्यानंतर जी काही ही लक्ष्मी आहे या लक्ष्मीला आपण इथे मांडून घ्यावी. लक्ष्मीला मांडल्यानंतर लक्ष्मीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. फूल ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर घरामध्ये आपल्या सुख समृद्धी पैसा पाणी उत्तम राहावा यासाठी बऱ्याचशा गोष्टी इथे मी घेतलेल्या आहेत. गोमती चक्र, कवडी, कुलपाची चावी, त्याचबरोबर बऱ्याचशा काही लागणाऱ्या उपयुक्त वस्तू या आता आपण इथे अर्पण करणार आहोत. आता ह्या अर्पण करते वेळी आपल्या दोन्ही हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. या दोन्ही हातामध्ये घेऊन आपण जिथे लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे तिथे आपल्याला या दोन्ही हाताने सोडायची आहे. सोडते वेळी ओम महालक्ष्मी देवी नमः, ओम कुबेर लक्ष्मी देवी नमः अशा पद्धतीने आपण जरी बोलून घेतलं तरीही चालेल. ओम महालक्ष्मी देवे नमः. ओम कुबेर लक्ष्मी देवे नमः. त्यानंतर सर्वात महत्त्वाची म्हणजे कुलपाची चावी. ही सोन्याची करतात, चांदीची करतात, अथवा एखादी पोटली आपण लक्ष्मी पोटली घेतली तरी त्याच्यामध्ये आपल्याला मिळते. ही चावी आपल्या डावा हात उजव्या हाताला लावून आपल्याला ही चावी अशा पद्धतीने लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. ओम महालक्ष्मी देवे नमः. त्यानंतर गोमती चक्र, त्याचबरोबर कवड्या, ह्या सर्व गोष्टी आता आपल्याला जगदंबे चरणी अर्पण करायच्या आहेत. ओम महालक्ष्मी देवे नमः. अशा पद्धतीने आपण ते अर्पण करून घेतल्यानंतर धने घेतलेले आहेत. हे धने आपल्याला
जगदंबे चरणी व्हायचे आहेत. धन्याला आज खूप मान आहे. धने आज पूजनीय मानल्या जातात आणि धन्याची विधी व धन्याची पूजा आज करणं खूप गरजेचं असतं. ओम महालक्ष्मी देवे नमः. त्यानंतर हळकुंड, सुपारी हे सुद्धा आपल्याला इथे वाहून घ्यायचं. 5 हळकुंड घ्यायचे, 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत, 5 बदाम घ्यायचे आहेत आणि हे देखील आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर यंत्राच्या तिथे सोडून घ्यायचं आहे. ओम महालक्ष्मी देवे नमः. त्याच्यानंतर बाजारामध्ये आपल्याला केशर मिळतं. केशरची डब्बी आपण आणायची असते आणि केशर जगदंबे चरणी वाहून घ्यायचं आहे. ओम महालक्ष्मी देवे नमः. ओम महालक्ष्मी देवे नमः. आता दुसऱ्या पोटलीमध्ये हळकुंड, त्याचबरोबर पावले, लक्ष्मी यंत्र, कुंकू हे सर्व आपल्याला मिळतं. आता हे आपल्याला आपल्या नाण्यासोबत व आपल्याकडे असणाऱ्या धन्यासोबत आपल्याला हे पूजा करून घ्यायची आहे. आता जी काय आपण दक्षिणा घेतलेली आहे ह्या दक्षिणेचा एवढाच भाग घ्यायचा जो भाग आपण बांधून ठेवणार आहोत. त्याच्यावरती पुन्हा धने अर्पण करायचे, हळदी कुंकू वाहून द्यायचं, एक फळ घ्यायचं. हे फळ गणपतीच्या अथवा कोणत्याही देवासमोर ठेवून द्यायचं. गणपतीला आपण फळ अर्पण केल्यासारखं. बाकीची जी उरलेली लक्ष्मी आहे ही लक्ष्मी फक्त तुम्ही तिथे मांडू शकता आणि ही लक्ष्मी तुम्ही खर्च करू शकता किंवा ही जरी लक्ष्मी तुम्हाला ठेवायची असेल तरी चालेल. आता ही लक्ष्मी मी इथे मांडणार नाही, मी देवघरात ठेवणार आहे. लाल सुपारीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. तंत्रक्रियेमध्ये व सर्व गोष्टींमध्ये लाल सुपारी लागते. तर ही एक लाल सुपारी आपण देवासमोर ठेवणार आहोत. एक लाल सुपारी आपण जिथे आपण पैसे ठेवले होते तिथे ठेवणार आहोत. त्यानंतर जी काही सोन्याची वस्तू असेल, जी काही तुम्ही मौल्यवान धातू बनवलेला असेल, हा वस्तू तुम्हाला पूजायला तिथे ठेवून घ्यायची आहे. त्या वस्तूवरती सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या सर्व विधी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. सर्व गोष्टी आपण जगदंबेला अर्पित केलेल्या आहेत. आता या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता आपण सर्वात महत्त्वाची विधी करणार ती म्हणजे हवनाची. आता हवन विधी होणार आहे. हवन कशा पद्धतीने केला जातो तो चला तर मग आता संपूर्ण देवाची मांडणी झालेली आहे. देवाला आपण पुष्प हार सर्व घालून झालेला आहे. महालक्ष्मीची पूजा झालेली आहे आणि सर्व पूजा झाल्यानंतर आता देवाला काही आहुत्या देण्याची खूप गरज असते. जगदंबेला आहुत्याची खूप गरज असते. भगवंताला आहुत्या देण्याची खूप गरज असते. तर आपण हवनाद्वारे काही आहुत्या देणार आहोत. अगदी साध्या सोप्या 5 मंत्रावरती आहुत्या राहणार आहेत. पहिला मंत्र म्हणजे ओम गण गणपती नमः, ह्याचा 11 वेळा स्मरण करून आहुती देणार. त्याच्यानंतर ओम कुलदेवताय नमः स्वाहा याच्यावरती आहुती होणार. त्याच्यानंतर ओम इष्टदेवताय नमः स्वाहा याच्यावरती आहुती होणार. त्याच्यानंतर ओम ग्रामदेवताय नमः स्वाहा याच्यावरती आहुती होणार. त्यानंतर ओम महालक्ष्मी देवे या 11 वेळा आहुत्या होतील व कुबेर देवताय नमः स्वाहा याच्यावरती आहुत्या होतील. त्यानंतर हा हवन पूर्ण होणार आहे. त्यानंतर श्री सुक्ताच्या 16 वर्तनावरती आहुत्या होणार आहे. आता त्या कशा करायच्या ते पाहून घ्यावे. चला. ओम गणगणपते नमः स्वाहा. 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 तर आपल्या कुलदेवतेच्या आहुत्या द्यायच्या आहेत. ओम कुलदेवताय नमः स्वाहा. 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 ओम ग्रामदेवताय नमः स्वाहा. ओम ग्रामदेवताय नमः स्वाहा.
ओम ग्रामदेवताय नमः, इष्टदेवताय नमः स्वाहा, ओम इष्टदेवताय नमः स्वाहा, ओम इष्टदेवताय नमः स्वाहा, ओम वास्तुदेवताय 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 नमः स्वाहा। ग्रामदेवत, इष्टदेवत, कुलदेवत, वास्तुदेवत या सर्वांच्या आहुत्या झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी देवीसाठी आहुत्या द्यायच्या आहेत। ओम महालक्ष्मी देवे नमः स्वाहा, 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 ओम महालक्ष्मी देवे नमः स्वाहा। आपल्याला श्री सुक्ताच्या आहुत्या द्यायच्या आहेत। श्री सुक्ताचा ज्यावेळेस आपला एक पूर्ण भाग, एक कडवं होईल त्याला आपण सोहा करणार आहे। ओम हिरण्यवर्णानि पूर्णरत्नां चंद्रां हिरण्यलक्ष्मी जातवेदो आवाहनमः स्वाहा, ओम ताम आवते जातवेदं लक्ष्मीतां नित्यामिरन्देव कामं पुरुषोत्तमं स्वाहा। अश्वपूर्वारतमस्ता तिनातं प्रबोधितं देमुखं श्रीमादेता तुमतात्मः स्वाहा। कामसु स्मिता हिरण्य प्राचाञ्जलन्ति सुता तर्पयन्ति पद्माक्षा पद्मिताम्नि श्रियं महे नमः स्वाहा। वाराधुराष्टानिष्टपुष्टां करिष्य ईश्वरी सर्वभूतानां स्वाहा। मद काममाचे सत्यं प्रक्षुणा चिरं यश नमः स्वाहा। ओम विष्णवे नमः स्वाहा, 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 ओम विष्णवे नमः। अशा पद्धतीने आपण सर्व देवी देवतांच्या आहुती पूर्ण करून घेतलेल्या आहेत। माता लक्ष्मीच्या आहुती पूर्ण करून घेतलेल्या आहेत। आता सर्वांच्या आहुत्या झाल्यानंतर जर तुम्ही शाक्तपंथी असताल, तुम्ही जगदंबेचे भक्त असताल, जगदंबेचे उपासक असताल, तर तुम्हाला नरवार्य मंत्राच्या आहुत्या देणं खूप गरजेचे आहे। त्यासाठी आपण 108 वेळा दिल्या तरी चालतील, 11 वेळा दिल्या तरी चालतील। मी आता वेळ कमी असल्या कारणाने 11 वेळा आपण आहुत्या देणार आहोत। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः स्वाहा, 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः स्वाहा। अशा पद्धतीने आपण नरवार्य मंत्राच्या आहुत्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला आपल्या सर्व सुख समृद्धीसाठी, घरातल्या सर्व गोष्टींना यश मिळावे यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करून घेणार आहोत। आता आपण सर्वांसाठी आहुत्या दिल्यानंतर आपण शाक्तपंथी आहोत। आपल्या वास्तूमध्ये आपल्या देवारा आहे, आपण जगदंबेची उपासना करतो आणि जगदंबेची उपासना करताना आपल्या घरी बरेचसे भाविक भक्त येतात। म्हणजे आपल्या गादीवरती इतर भाविक भक्त त्यांच्या प्रश्न मांडण्या करता येत असतात। तर त्यांच्या प्रश्नांना यश यावं, त्यांचे प्रश्न सुटावे व सर्वांना सुख समृद्धी लागावी अशासाठी आपण जगदंबेकडे प्रार्थना करून घेणार आहोत। हे लक्ष्मी देवी, हे जगदंबे, येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची मनोकामना पूर्ण व्हावी व भाविक भक्तांना यश प्राप्त व्हावं, येणाऱ्या भक्तांचे सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करते। व 5 वेळा आपण भाविक भक्तांसाठी आपण जगदंबेला प्रार्थना करून घेणार आहोत। ओम महालक्ष्मी देवे नमः, 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 ओम महालक्ष्मी देवे नमः। आता आपण देवीला नैवेद्य अर्पण करून घेणार आहोत।
देवीची षडोपचार पूजा झाल्यानंतर देवीला आपण नैवेद्य अर्पण करून ही विधी पूर्ण करून घेणार आहोत. आता सर्वप्रथम आपण जे काही हवन केलेलं आहे, हवन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे. ओम गंध पुष्पम समर्पितयामि नमः स्वाहा. आता ही सर्व विधी झाल्यानंतर आपल्याला त्या हवनाला थोडीशी अक्षता वाहून घ्यायची आहे. पुन्हा एकदा पाया पडून घ्यायचं. नकारात्मक शक्ती आपल्या वास्तूमधून जावी व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात यावी. अलक्ष्मी आपल्या घरातून निघून जाऊन माता लक्ष्मीचं आगमन व्हावं याकरिता ही सर्व विधी केलेली आहे. या विधी तुम्हाला कशा वाटल्या ते तुम्ही सांगाव्यात. त्याचबरोबर आता कव्वाळ कशा पद्धतीने आपण सिद्ध करून घेत आहोत ते पाहून घ्यावं. कव्वाळ्याचं ताट मला पुढे देतात. आता प्रत्येक भावी भक्तांना माहिती आहे कव्वाळ मी 3 ते 4 मला लागतात. ते का तर एक माझ्या देवीच्या गादीवरती वापरतं, एक माझ्या दुसऱ्या कनिष्ठ देवतेच्या गादीसाठी, एक माझ्या घरासाठी असतं आणि एक माझ्या स्वतंत्र काही विधींसाठी असतं. असे मी 4 कव्वाळ घेतलेले आहेत. आता हे हवनामध्ये म्हणजे सिद्ध होणार आहे. आता हे हवनामध्ये सिद्ध करताना हे ताट मी असं उभं ठेवणार आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः स्वाहा. प्रत्येक कव्वाळ्याला आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे. आणि हे कव्वाळे आपल्याला पुन्हा एकदा हवनाच्या वाफेला द्यायचे आहेत. जी काही ऊर्जा या हवनातून निघत असते त्या ऊर्जेसाठी आपण हे कव्वाळा इथं ठेवून देणार आहोत. आता शाक्तपंथामध्ये प्रत्येक गोष्टीला बळी आहे. ज्या काही विधी केल्या जातात त्यासाठी आपल्याला बळी द्यावा लागतो. आता आपण बळीसाठी एक कव्वाळ फोडून घेणार आहोत. आता आपण शस्त्रावरती पाणी टाकून घेतलेलं आहे. कव्वाळ धरलेला आहे. आडवं धरायचं कव्वाळ, त्याचे तुकडे करायचे. बोट सांभाळ. आता मुंडक्याच्या भागाचे 2 अजून कर, शेंडीच्या भागाचे अजून 2 कर. त्या पलीकडच्या भागाचे या भागाचा अजून एक कर. प्रत्येक कव्वाळ्यावरती थोडा थोडा गुलाल टाक. बस बस, त्याचा नको करू. आता 4ही कोपऱ्याला 4ही कव्वाळ्याचे तुकडे ठेवून दे आणि मध्ये एक ठेवू. आता आपण खीर चपातीचा नैवेद्य आपण हवनाला अर्पण करणार आहोत. ओम नैवेद्यम समर्पयामि नमः स्वाहा. नैवेद्य सोडल्यानंतर परिभर पाणी सोडून घेणार आहोत आणि थोडंसं तूप टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण आता देवाला हवनाला आपण निवेद्य दिलेला आहे. हवन आता निवेद्य दिल्यानंतर आपण हवन शांत करू शकतो. हवन शांत करण्यासाठी थोडंसं दुधाचा आणि पाण्याचा वापर केला तरीही चालेल, किंवा रात्रभर जरी तुम्ही हा हवन असाच ठेवला तरी देखील चालतो, त्याला हरकत नाही. आजच्या दिवशी ही विधी पूर्ण करून घ्यावी. त्याचबरोबर आज नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही ज्या दिवशी करणार आहात, म्हणजे आता मी व्हिडिओ आज केला म्हणजे लक्ष्मीपूजनाला केला, हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड होणार. आता तुम्हाला ही विधी जिथं जर करायची असेल तर देव दिवाळीच्या दिवशी तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुलसी विवाहाच्या दिवशी करू शकता, अथवा पुढच्या वर्षीच्या दिवाळीला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने विधी करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही विधी कराव्यात. त्याचबरोबर तुम्ही ज्या काही गोष्टी लक्ष्मीला अर्पित केलेल्या आहेत या वस्तू दुसऱ्या दिवशी तुम्ही काढून एक कोटली बांधून तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता, त्याला हरकत नाही. अशा पद्धतीने ह्या विधी तुम्ही पाहाव्यात. त्याचबरोबर
लक्ष्मी पोटलेसाठी जर माझ्याकडे बऱ्याच लोकांच्या बुकिंग आलेल्या आहेत, त्यांच्या लक्ष्मी पोटले सुद्धा मी सिद्ध करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर ज्यांना कोणाला जरी बुकिंग करायची असेल तर आजचा आणि उद्याचा दिवस 2 दिवस आहेत, तर त्या लोकांना जर बुकिंग करायची असेल त्या लोकांनी लक्ष्मी पोटले आणि बंगाली हंडीसाठी बुकिंग करावी. त्याचबरोबर तुमचे काही जर प्रश्न असतील, काही जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच याच्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ करून तुम्हाला समजून सांगू शकतो. त्याचबरोबर ही विधी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या इथे लक्ष्मीपूजन कशा पद्धतीने केलं जातं ही छोटीशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे, हा सर्वांनी पाहावा. तर सर्वांना जय जगदंबा व सर्वांना दिवाळी आनंदमय जावं व सर्वांच्या दिवाळीमध्ये यश यावं ही जगदंबे चरणी प्रार्थना. जय जगदंब, नमो आदेश.